नमस्कार मित्रांनो, मी सुरेश शिंदे तुमच्या सगळ्यांच्या बरोबर स्वागत करतोय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर अर्थातच गावी आलोय म्हणून आपला रेसिपीची काहीतरी नवीन व्हिडिओ चालू होते. चला तर आज आपल्याला बनवायच्या कोहाळ्याच्या पोळ्या. आपण कोहाळा मस्तपैकी कापून घेतलाय. कापून घेतल्यानंतर तो पूर्ण किसून घेतलाय. किसल्यानंतर त्याचा जो काही आरक आहे तो आपण इथे साईडला काढून घेतला, म्हणजेच पाणी. हा कोहाळा आपण शिजवतोय कारण हा कोहाळा शिजवून झाल्यानंतर जे आपल्याला पोळ्या बनवायच्या त्या एकदम मऊ लुसलुशीत असे होतात. तर आता कोहाळ्याच्या आपल्याला पोळ्या बनवायच्या, तर त्यासाठी लागणारी सामग्री आहे. काय काय घेतले सांग की. मीठ, गूळ पावडर आहे ना ती. अख्खं गूळ चिरून घेतला तरी चालतोय. ओके, गूळ किंवा गुळाची पावडर. थोडं गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, हे आलं तांदळाचं पीठ. हा काय गूळ. हा गूळ घेतला, आपली पावडर घेतली आहे. हे जे पाणी असतं ना कोहाळ्याचं ठेवलेलं, ते थोडंसं गूळ मऊ करून घ्यायचं थोडंसं टाकून. कोहाळा जेवढा घेता येईल ना तेवढा घ्यायचा, भिजवत जायचं. असं पाणी टाकायचं नाही शक्यतो, तो ओलसरपणा असतो ना कोहाळ्यात. मग त्यामध्ये जेवढं पीठ भिजवता येईल तेवढं भिजवत न्यायचं. अगदीच वाटलं आता की कोहाळा कमी आणि पीठ जास्त आहे तरच थोडंसं कोहाळ्याचं पीठ नसेलच तर मग साधं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ते पीठ गोळा करत जायचं. तर अशा पद्धतीने आईने पूर्ण गोळा आता पिठाचा तयार केलेला आहे. छान असं मळून घेतलेला आहे. वा, ओहो क्या बात है. कशी गोल गोल पुरी गोल. तुम्हाला माहिती आहे खरी मजा कशामध्ये? पोळ्या तर बनतात, कंटिन्यू चालूच आहे. पण आई एक साईडला पोळी बनवते आणि दुसऱ्या साईडला तिथेच उभं राहून गरमागरम पोळीचा आस्वाद घ्यायचा. याच्यामध्ये जे सुख आहे ना ते सुख वेगळंच आहे. तर तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा की असा गरमागरम तयार होताना साईडला उभं राहून किंवा साईडला बसून कोणी कोणी अशा गोष्टींचा आस्वाद घेतलेला आहे. आम्ही तर लहानपणापासून असंच खातोय. तुम्ही पण कधी खाल्लंय का? खाल्लं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. माझी तर लहानपणाची आठवण परत एकदा ताजी झाली. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गरमागरम आईने बनवलेल्या पोळ्यांचा मी आस्वाद घेतो.